आज आपण सगळेजण म्हणजे हिशोब करण्यासाठी वापरतो कॅल्क्युलेटर. पण तुम्हाला माहिती आहे ह्या कॅल्क्युलेटरची खरी सुरुवात कशी झाली आणि कोणी लावली? आज आपण जर सहजरित्या वापरतो कॅल्क्युलेटर, ह्याची सुरुवात कशी झाली? आज मी तुम्हाला सांगते. खरं म्हटलं तर कॅल्क्युलेटरचा म्हणजे इतिहास ना खूप जुना आहे. त्याला मराठीत म्हणतात गणक. खूप जुना इतिहास आहे. ह्याची तशी सुरुवात झाली चीनमधून. चीनमध्ये लोकं पूर्वी हिशोब करण्यासाठी अबॅकसचा वापर करत असे. म्हणजे अबॅकस हे खूप जुनं आहे. ओके. तसं ते वापर करत होते. त्याच्यापासून ते एखाद्याचा हिशोब करत होते. पण नंतर झालं कसं 1642 एक फ्रेंच सायंटिस्ट होता. त्याचं नाव होतं ब्लेज पास्कल. याने एक पहिलं एक असं कॅल्क्युलेटर म्हणजे यंत्र त्यांनी बनवलं होतं. त्याचं नाव होतं पॅसलाईन. खरं ते नॉर्मल होतं. त्याच्यामध्ये असं गुणाकार हे वगैरे म्हणजे असं मल्टिप्लाय, डिवाइड असं करता काही येत नव्हतं. मग आता थोडं पुढे गेल्यानंतर ना 1671 अजून एक तंत्रज्ञान होतं. त्यांचं नाव ब्लेझिम. त्यांनी जे हे कॅल्क्युलेटर बनवलं त्याच्यामध्ये डिवायडेड, मल्टिप्लाय वगैरे, प्लस, मायनस ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ॲड केल्या. मग झालं नवीन म्हणजे एक परफेक्ट कॅल्क्युलेटर सुरू झालं. मग आता जसं काळ पुढे सरकत गेला, त्याच्यानंतर पहिलं जे टेक्स्टाईल आणि कॅसिनो या 2 कंपनीने पहिलं इलेक्ट्रॉनिक आणि सेलवर चालणाऱ्या कॅल्क्युलेटरची सुरुवात केली. आज आपण कॅल्क्युलेटर सहजरित्या वापरतो. आज कॅल्क्युलेटर आपल्या मोबाईलमध्ये आहे, घड्याळामध्ये आहे, इव्हन कॉम्प्युटर, टॅब्स सगळे काही कॅल्क्युलेटर आहे. म्हणजे कॅल्क्युलेटरचं मेन मशीन होतं म्हणजे जे असतं ते ह्याची सुरुवात झाली कुठून ते कितपर्यंत. तर अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.